याच्यानंतर असं बोलू नका. लोक इतके शिवाय देऊ लागले तुम्हाला, काय सांगू आता कॉमेंट अरे मध्ये बाबा, पण आपण काही वाईट तर बोललोच नाही ना. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन पुन्हा एकदा दंड थोपटलेत. त्यामुळे सरकारकडून त्यांना रोखण्यासाठी हालचाली सुरू आहेत. त्याच दरम्यान भाजप आमदार अमित साटम यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवत त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांचे ते विधान एकदा पहा. हे आंदोलन मराठा समाजासाठी नसून हे आंदोलन महाराष्ट्राचे सन्माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना टार्गेट करण्यासाठी आंदोलन आहे. आणि त्यामुळे एक कुठलीही व्यक्ती अशा प्रकारे मराठा समाजाचा नेता होऊ शकत नाही. मराठा समाजाचे अनेक नेते आहेत. मराठा समाजाला या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं न्याय कोणी मिळवून दिला असेल तर तो सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनीच हा त्या ठिकाणी मिळवून दिलेला आहे. ती थुंकल्यामुळे सूर्याला काही फरक पडत नसतो, ती थुंकी आपल्यावरती परत येत असते. आता याच मुद्द्यावरून कॉल रेकॉर्डिंग मॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या रमेश पाटील यांनी थेट अमित साटम यांना फोन करत जाब विचारला. या दोघांमधील हा संवाद सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. हॅलो, हा अमित साटम साहेब बोलतात साहेब. हा साहेब नमस्कार. कोण? मी पाटील बोलतो साहेब, संभाजीनगर मधून. बोला ना पाटीलजी. काय नाही म्हणलं, आता तुम्ही ते जरांगे पाटलावर टीका केली. आता कसं मी आहे, नाही टीका केली. मग ते ऐकलं ना टीका तुम्ही नाही म्हणता की- केली मी. हो का? टीका कुठे गेली? नाही पण ते ना म्हणजे फडणवीस साहेबांच्या विरोधातच नाही ना. अरे पण ते सारखं फडणवीस साहेबांना टार्गेट करतात ना. अहो आता मुख्यमंत्री फडणवीस साहेब तर काय अरे हो करणार? ना, पण काय बोलायची काय भाषा पण असते ना, असं थोडीच आहे. पण सध्या काहीच ते बोलले ना. ते त्यांचं काय म्हणणं आहे बाबा, ठीक आहे ते समाजाचं काम नाही, ते करताय ना. म्हणणं त्यांना बरोबरच आहे. हं, आणि मी सुद्धा मराठा आहे. अच्छा. आणि मराठ्यांचं ते मिळालंच पाहिजे. आम्ही त्याच्या बाजूनेच आहोत, आम्ही त्याच्या विरोधात नाही आहोत. आणि ते मागणी पण रास्तच आहे ती, बरोबर आहे की नाही? बरोबर. फक्त काय आता बघा, असं असतं की आता एवढ्या नोंदी तपासणं, हं, हं, हं. हा मग त्याच्यामध्ये काही चुकीचे लोक पण येत असतात. मग त्या चुकीच्या लोकांना मिळालं नाही पाहिजे, मराठ्यांनाच मिळालं हा पाहिजे, हा ते तुमचं खरं नोंद आहे. असलेल्यांनाच मिळालं पाहिजे. हो. बघा आपण मराठा बरोबर. आहे, मी त्याचा आता का ना. उद्या कसं चुकीच्या माणसाने गेलं तर आपलंच बरोबर, त्याच्यातली एक जागा जाईल ना. बरं सर्वात पहिले आपलंच तर नुकसान ऐका ना, होणार सर्वात आहे. पहिले तुमचं अभिनंदन. तुम्ही एक मराठा Yes. म्हणून बोलले. आणि विषय असं माझं म्हणणं आहे की का ना, इतर लोक करताय टार्गेट, पण आपणच आपल्या लोकांना टार्गेट करतो आणि त्याचं वाईट वाटतं. बघा आपण अजिबात टार्गेट करत प्रसाद नाही. लाडांनी बघा. काय केलं बघा, विरोध केला पण ते शेवटी ना मिळाले नाही येऊन जरांगे पाटलाला. तसंही तुम्ही त्यांच्याबद्दल चांगली भावना ठेवा जरांगे पाटलाबद्दल. पूर्ण चांगली भावना आहे, पूर्णपणे पण आता चांगलीच भावना आहे. नाही याच्यानंतर असं बोलू नका. लोक इतके शिवाय देऊ लागले तुम्हाला, काय सांगू आता कॉमेंट अरे मध्ये बाबा, पण आपण काही वाईट तर बोललोच नाही ना. तुम्ही म्हणले ना की वरती थुकलं तर, अरे पण ते थुकायचा विषय नाही वरती ना. काय? तुम्ही म्हणले ना आबाळ्याकडे बघून थुकलं तर स्वतःच्या तोंडावर पडतं, असं काहीच विषय नाहीये. हॅलो, ठीक आहे, ठीक आहे. मग तुम्हाला मी काही वाईट पण नाही बोललो बरं का. नाही बोलला तर मी नाही तर कुठं म्हणलं? नाही मी शिवाय देत असतो सगळ्यांना, पण तुम्ही इतकं चांगलं बोलले म्हणून मी तुमच्याशी चांगलंच बोलतोय कदाचित. ठीक आहे, ठीक हो आहे. ठीक आहे. हो, आणि मलाही आनंद झाला की पहिल्या वेळी शिवाय दिल्या नाही मी कोणाला. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश मिळेल का? सरकार त्यांच्या मागण्या मान्य करणार का? आणि या संपूर्ण घडामोडींवर तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.